खूपच छान झाले का? मस्त झाले ते एकदम. अजून पाहिजे? अजून पाहिजे का? आणू? नमस्कार, मी सुचिता व्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज माझ्याकडे महिला मंडळाची मीटिंग असल्यामुळे त्यांच्यासाठी मी एक स्पेशल नाश्ता केलेला आहे. तर तो आहे पाव पॅटीस. आणि पाव पॅटीस इतके सुंदर झालेले आहेत की एकदम खुसखुशीत आणि चवीला पण भारी अप्रतिम झालेले आहेत. तर हे मी पाव पॅटीस कसे केले ते आता आपण पाहूया. चला तर मग कुठेही वेळ न घालवता आपण पाव पॅटीसला सुरुवात करूया. आवाज ऐकलात ना, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, मी इथे पाव पॅटीस करण्यासाठी बटाटे 1 किलो घेतलेले आहेत. आल्या लसणाची पेस्ट तयार करण्यासाठी आलं 100 ग्रॅम, मिरची 10 ग्रॅम आणि मध्यम आकाराच्या लसणीचे 2 कांदे इथे मी सोलून घेतले आहेत. तर आलं, मिरची आणि लसूण यांची पेस्ट तयार करूया. आल्या लसणाची पेस्ट तयार करेपर्यंत आपण प्रथम बटाटे उकडत टाकूया. तर मी इथे छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यात 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून नंतर त्याला झाकण मारून आपण गॅसवर ठेवणार आहोत. 4 शिट्या होईपर्यंत आपण आल्या लसणाची पेस्ट तयार करून घेऊया. पेस्ट तयार करण्यासाठी मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि आल्याचे मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत. तर आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेऊया. कुकरला 4 शिट्या झालेल्या आहेत. पेस्ट आपली एकदम बारीक वाटून झालेली आहे. तर आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर आपली सर्व पेस्ट बाउलमध्ये काढून झालेली आहे. पाव पॅटीससाठी चटणी तयार करूया. तर चटणी तयार करण्यासाठी 20 ग्राम लसणाच्या पाकळ्या, जिरं 1 चमचा, कच्चं तिखट 2 चमचे आणि इथे मी 1 वाटी ओलं खोबरं किसून ते सुकवून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतले आहेत. आता आपण ह्याची बारीक वाटून चटणी तयार करूया. चवीनुसार थोडेसे मीठ टाकूया. कोथिंबीरचे देठ टाकून परत एकदा मिक्सरला लावून आपली इथे चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार करेपर्यंत आपला इथे कुकर गार झालेला आहे. तर आता बटाटे सोलून आपण बटाटे एकदम बारीक असे करून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाट्यांचा लगदा असा तयार करून घ्यायचा आहे. जाडसर बटाटे आपल्याला अजिबात ठेवायचे नाहीत. अशा प्रकारे आपल्याला ते असे मऊ करून घ्यायचे आहेत. एक पॅन घेतला आहे. अगदी थोडेसे तेल टाकायचे. तेल तापल्यावर आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता व हिंग असे तेलावर टाकून आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे. आल्या लसणाची पेस्ट तेलावर परतून झाली की हळद व चवीनुसार मीठ टाकून चांगल्या प्रकारे परतवून घेणे आणि नंतर त्याच्यावर बटाट्याचा लगदा टाकून तो पण परतवून घेणे. चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि ती पण छान अशी सर्व बाजूने बटाट्याला लागेल अशी मिक्स करून घ्यायची आहे. आपली इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. बेसनचं पीठ घेऊया.
तर इथे मी प्रभातचं चणा बेसन घेतलेलं आहे. एक परात घेऊन चाळण घेतली आहे. आपल्याला इथे पहिलं बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामधील गुठळ्या अजिबात राहता कामा नयेत म्हणून चाळून घ्यायचं आहे ते. तर इथे माझं पीठ मी चाळत आहे. पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण थोडं थोडं पीठ घेणार आहोत. आणि आता मी इथे एक बाऊल घेतला आहे. तर त्याच्यात मला लागेल तेवढंच मी आता पीठ घेत आहे. आणि आता आपण ते पीठ भिजवणार आहोत. पीठ भिजवण्यापूर्वी थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि नंतर आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. मीठ आणि हळद सर्व पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ भिजवणार आहोत. एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाहीतर एकदम पातळ होईल. म्हणून थोडं थोडंच पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. आपले इथे पीठ भिजवून झालेलं आहे. पीठ बघा अशा प्रकारे भिजलं गेलं पाहिजे. पॅटीस करण्यासाठी गोल्डन व्हाईट ब्रेड मी इथे घेऊन आलेले आहे. ही सर्वात चांगली कंपनी आहे म्हणून मी ह्या कंपनीचे ब्रेड घेऊन आलेले आहे. तर पावाचे 2 भाग करायला लागणार आहे. तर मी इथे पावाचे 2 भाग करून घेत आहे. अशा प्रकारे पावांचे सर्व भाग कापून झाले आहेत. आता आपण बटाट्याची भाजी पावामध्ये भरून घेऊया. तर इथे एक पावाचा भाग घेतलेला आहे त्रिकोणी असा आणि त्याच्यावर बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे. भाजी लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर दुसरा पाव टाकून घट्ट असा दाबून भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व पावामध्ये भाजी भरून पॅटीस तयार करून ठेवलेले आहेत. तर आता आपण हे तळायला घेऊया. तर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. पीठ परत एकदा फेटून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाव बुडवून नंतर ते आपण तेलात सोडूया. तर इथे आपलं तेल तापलं आहे का ते पाहूया. तर तेलात मी एक थेंब सोडून पाहत आहे. तर आपलं तेल इथे तापलेलं आहे. आता आपण पॅटीस पिठामध्ये भिजवून तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. गॅस लो टू मीडियमवर ठेवून पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जास्त फास्ट गॅस ठेवला तर ते पटकन करपून जातील म्हणून आपल्याला मंद आचेवरच गॅस ठेवून आपल्याला पॅटीस तळून घ्यायचे आहेत. पॅटीस तळून झालेले आहेत. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि थोडेसे कुरकुरीत असे आपले हे पॅटीस तळून झालेले आहेत. तर आता मी माझ्या सर्व मैत्रिणींना खमंग खुसखुशीत असे हे पॅटीस नेऊन देते. बघूया काय म्हणतायत त्या, कसे झाले आहेत माझे पॅटीस ते. खूपच छान झाले का? मस्त झाले ते एकदम. अजून पाहिजे? अजून पाहिजे का? आणू? अर्धा आणू? चवीला मस्त झालेत ना? एकदम परफेक्ट. चटणी पण छान. थँक्यू. चटणी पण छान. ती काय केलंय माहितीये, सुकं खोबरं नारळ फोडून सुकं खोबरं म्हणजे ते सुकवलंय मी आणि प्लस सुकं खोबरं असं 2 मिक्स करून चटणी केली. ओलं पण ते सुकवून घेतलं. म्हणजे एकदम नाही सुकलेलं असं. आणि हे त्याशी घातलं होतं पातळ. नाही काहीच नाही. लसूण, खोबरं, ओलं खोबरं, सुकं खोबरं, लसूण, जिरं, मीठ, आलं जरासं आणि आपली हे कोथिंबीरची देठ. हो जिरं पण घातलं.
माझ्या सर्व मैत्रिणींना मी अशा प्रकारे नाश्ता दिला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करून लाईक करायला सांगा. तसेच बेल आयकॉनचे बटनावर प्रेस करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला मिळतील. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.